गाडी चालवते बघा. मी खरं बोलते, मला गाडी चालवता येते. मी ऍक्च्युअली चालवते. आती आती बोल. आती पॉपी दे लवकर. शिव थम्सअप साठी काही करू शकतो. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगची सुरुवातच माझी सकाळी झालेली आहे, कारण की आजचा दिवस थोडासा धावपळीचा असणार आहे. आणि ते काय ते मी सांगते तुम्हाला स्पेशली मॉर्निंग आहे हे दाखवण्यासाठी मी आलेली आहे. आज जरा सूर्य उगवताना बघितला आहे मी. तर चला आज जाऊन बोलूया. हो, माझा बर्थडे येत आहे लवकरच आता. तर थोडा तो बर्थडे स्पेशल असणार आहे, कारण की नंबर त्याचा स्पेशल आहे. तर थोडं स्पेशली करण्याची इच्छा आहे. तुम्हाला सांगते, मी ॲक्च्युली 23 जॅनला माझा बड्डे आहे. आणि तो कितवा बड्डे आहे हे तुम्हाला त्याच दिवशी कळेल. तर त्या दिवशी काहीतरी प्रोग्राम करायची इच्छा आहे. आणि माझ्या बड्डेला मी गिफ्ट देणार आहे. तर त्याच्या तयारीसाठीच आम्ही ठाण्याला चाललो आहोत. जरा बघतो, कारण की गिफ्टची क्वांटिटी हा थोडीशी जास्त आहे. तर त्यासाठी थोडं धावपळीचं काम चालू आहे, थोडी तयारी चालू आहे. तर आता सगळं काही तर नाही दाखवता येते, त्याच दिवशी तुम्हाला कळेल काय करणार आहे. पण मी खरोखर खूप एक्सायटेड आहे. म्हणजे बड्डेसाठी तर आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त बड्डेच्या दिवशी जो प्रोग्राम होणार आहे मी त्याच्यासाठी थोडी जास्त एक्सायटेड. तुम्हाला माहितीच आहे, मी सांगितलं जसं की 23 जानेवारीला माझा बड्डे आहे. म्हणजे त्या दिवशी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचाही वाढदिवस असतो. आणि मी खूप प्राऊड फील करते की मी स्वतःचं भाग्य समजते की इतक्या मोठ्या व्यक्तित्व असलेल्या व्यक्तीच्या बड्डेच्या दिवशी माझा वाढदिवस आहे. आणि म्हणजे ते जे केलं, त्यांनी जे कार्य केलं त्याचा अगदी 1% जरी मला करता आलं किंवा समाजकार्य काही करता आलं की मी स्वतःचे नशीबच समजेल. म्हणजे मी तर त्यांना मीच काय, पूर्ण महाराष्ट्रच त्यांना अगदी रिस्पेक्ट करतं, दैवत समजतं. आणि त्या अशा व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी माझाही वाढदिवस आहे. म्हणजे हे तर खूप आनंदाचीच गोष्ट. आणि मी लहानपणापासून ना, म्हणजे बर्थडेच्या दिवशी ना स्वतःचं नंतर पण आधी असं बोलायचं की माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बर्थडेच्या दिवशी माझा बर्थडे आहे. आणि असं मला एकदम असं प्राऊड फील व्हायचं, असं खुश व्हायची. ॲज युजल मी रेडी झालेली आहे. धनींची तयारी चालू आहे. ॲक्च्युली आज जायचं आहे ठाण्याला, तर मम्मीकडेच आमचं लंच आहे. आणि माझा भाऊ आता रिसेंटलीच म्हणजे कामाख्या देवीचं दर्शन करून आलेला आहे. तर काही प्रसाद वगैरे आणलायत आणि तेही घ्यायला जायचं आहे. पण त्याच्या अगोदर बचत गटाची एक मीटिंग आहे, म्हणजे थोडंसं काम आहे. मी बचत गट चालवते आणि त्याची अध्यक्ष आहे. तर थोडंसं ते काम आहे, त्या मीटिंगला जायचं. तर अगोदर तिथे जाते, मग त्याच्यानंतर निघते. धनींचं आवरलं की नक्कीच लवकर कामं होतील. बघूया आज काय काय होतं येते. सो आम्ही आता निघालो आहोत. घरून निघणार होतो 12 वाजता, पण आता किती वाजलेत धनी? 2:30 वाजलेले आहेत. मम्मीचे 4 वेळा फोन येऊन गेले. विचारते लंच साठी येणार आहेस का डायरेक्ट डिनरलाच येते? म्हणजे माझा जाण्याचा निघण्याचा काही टायमिंगच नसतो. ऍक्च्युली धनींना काम होतं, त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे. धनी माझा बर्थडे येतोय, तुम्ही मला काय गिफ्ट देणार आहे? सरप्राईज येतो. तुला असं गिफ्ट देईल तू खुश झाली. ओ माय गॉड. तुला जी गोष्ट आवडेल तीच गोष्ट देणार आहे तुला. अरे प्रेमाने दिलेलं काही चालेल, हरकत नाही. बघूया धनी काय असं मला गिफ्ट देणार आहे. गाईज, तुम्हाला माहिती आहे का प्रीतीचा बर्थडे डेट? प्रीतीचा बर्थडे येतो 23 जानेवारीला. 23 जानेवारीला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तुझा वाढदिवस असतोय. आणि बाळासाहेब ठाकरे जसे आक्रमक होते तशी माझी बायको सुद्धा आक्रमक आहे. पण मला विश्वास आहे, जसं बाळासाहेब ठाकरेंची ख्याती अख्ख्या जगात आहे, तशी माझी बायको सुद्धा तुमच्या मदतीने एक दिवस नक्की फेमस होईल. थँक्यू सो मच. नक्कीच. मम्मीकडे आणि इतकी भूक लागलेली, त्यामुळे काही शूट करण्याचा वेळच भेटला नाही. म्हणजे इतकं छान आणि इतकं टेस्टी जेवण येतं त्याचं दाखवलंच पाहिजे. मी किती वर्षानंतर मम्मीकडे चपात्या खाल्लेल्या आहेत, त्या पण 3. मम्मीने छानपैकी, मम्मीने आणि दीक्षाने गाबोली केली आहे. फिश तळली होती जी आम्ही सगळं संपवलेलं आहे. चिकनचा रसा केलेला आहे आणि फ्राय, चिकन फ्राय केलेला आहे. बघा वाव. आणि धनी तर अगदी काय मस्त. आम्ही विचारत नाही गेला धडाधड जेवणावर. बोंबील तवा फ्राय एक नंबर आहे. वाव, मस्त छान बनवते मम्मी. धनीचे फेवरेट आहेत बोंबील तवा फ्राय.
आणि खरोखर खूप मस्त झालेलं होतं जेवण, अगदी टेस्टी. वेळ न घालवता आधी जेवायला सुरुवात केलेली आहे. हा सगळा टेस्टी जेवण हा दीक्षाने केलेला आहे, माझ्या वहिनीने केलेला आहे. मी फुकटचा क्रेडिट मम्मीला देत होती, मम्मीने नाही केलं, दीक्षाने केलं. हे कोणी केलंय मम्मी? अच्छा सॉरी दोघींनी केलेला आहे. हे दोघींना क्रेडिट भेटतो. आम्ही म्हशाच्या जत्रेवरून हत्ती घेतलेले, बघितलेस तू? कशासाठी घेतले? हा आता ती आहे ना, कोण नसलं घरी तर ती हातीवरती फिरत असते आणि तिला जेव्हा मन वाटतंय ना तेव्हा ती टॅरेसवरती शेती करत असते बैल घेऊन. मग काय, त्या हत्तीवरूनच घरात मी किचन बेडरूम फिरते आणि आता टेरेसवर शेती चालू करणार आहे बैल घेऊन शेती मी. करत. पिंटूने आसामवरूनच घेतलं ना रे? हा, आसामवरून साड्या आणलेल्या आहेत मला, दीक्षाला आणि मम्मीला. तर त्यातली मला एक चॉईस करायची आहे, कोणती घेऊ? माझ्या मते ही आसामीच आहे ना? ही आहे आणि ही आहे. ओ माय गॉड, आय एम कन्फ्युज. हा ब्लाउज पीस आहे का? आता नाही ते काय असं अंगावर टाकतात बोलतो ना, हा ते पण आहे. बंद होते मला. अच्छा, ब्लाऊज नंतर असं वरतून तर मला ही साडी आवडली आहे, ही घेते. बोलतो शिव तू बोल, आती बोल. आता नाही, आती शिव काका बोल. शिव आती बोल. आता नाही, आती बोल. आती पॉपी दे लवकर. शिव थम्सअप साठी काही करू शकतो. आती बोल. हा हे बघा, आसाम वरनं आसामची फेमस चाय पत्ती आणलेली आहे तुला. ओके, चाय पावडर आणलेली आहे आसामची. आणि दुसरी तिकडे जी फेमस गोष्ट आहे म्हणजे ती साडी तुझ्यासाठी. ओके, आसामची साडी आणलेली आहे. अजून त्यानंतर तिथं देवीचा प्रसाद म्हणून देवीच्या पिंडीतून योनीतून पाणी येतो आणि तो पाणी प्रसाद म्हणून तिथं दिला जातो, वाटला जातो. तर तो पाणी पण मी तुझ्यासाठी आणलेला आहे. हो, हे मंदिरात ठेवायचं हे ना? मंदिरात ठेवायचं. अच्छा. आणि दुसरा मी धागा आणलेला आहे, त्याच पिंडीला स्पर्श करून. गर्दी तिथं खूप असते, अफलातून गर्दी असते. म्हणजे आम्ही जवळजवळ VIP पास घेऊन तिथं सकाळी 4 वाजता लाईन लावलेली, तर आमचा नंबर 12 वाजता आला. गर्दी यात म्हणजे नेहमी गर्दी चालूच असते नेहमी. तिथे. आणि मग आम्ही ते दर्शन झाले का चांगले? दर्शन झाले, चांगले झाले. तिथं देवीची काय मूर्ती वगैरे नाहीये, पिंडी आहे. अच्छा. जसं शिवलिंग असतो तसं तिथे योनी, हा, आणि त्या बरोबर. योनीतून ब्रह्मपुत्र नदी आहे, तिथून बाजूने जात असते. त्या ब्रह्मपुत्र नदीचा जो पाणी आहे तो योनीतून बाहेर येत असतो आणि तोच प्रसाद म्हणून दिला जातो. खूप प्युअर आणि पवित्र पाणी मानलं जातं त्याला. अच्छा. आणि हा धागा आणि स्पेशल हा धागा मी तिथून आणलेला आहे. आणि खूप गर्दी होती तर तिकडच्या तिकडच्या ब्राह्मणाला पांडा बोलतात. त्याला पकडून त्याला रिक्वेस्ट करून की हा धागा योनीला स्पर्श करूनच द्या, आणि मग मी तिथून तो तुझ्यासाठी घेऊन आलेलो. वाव, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घेऊन आलाय. आपल्या नशिबात जेव्हा असेल तेव्हा आपले देवीचे दर्शन होतील. पण त्या वस्तू आलेल्या आहेत आणि घरात ठेवायला, म्हणजे त्याने पाणी आणलेलं आहे, धागा आणलेला आहे. बाकी चहा पावडर वगैरे तर काही इतकं हे नाही, पण या वस्तू खूप महत्वाच्या आहेत. शिवाय बघ, पॉपी दे. बाय. मी जाऊ? तू येतो नको, तू झाडू मारून घे. चला बाय. मग काय विसरशील आता? बराच सामान घेऊन चालली, जेवून चालली, मजा आहे माझी तर. चलो बाय. तो आता आम्ही आलो आहोत एका गिफ्ट हाऊस मध्ये, ज्या बर्थडेला आम्ही चाललो आहोत तिथे गिफ्ट घेण्यासाठी. तर आपण बघूया. बॉय आहे आणि 5th इयरचा आहे, म्हणजे 5 वर्षाचा आहे, 5th बर्थडे त्याचा. तर त्या हिशोबाने आपण काहीतरी घेऊया त्याला. टॉयस छान आहेत, म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी किती ऑप्शन्स असतात. वाव. बसायला कम्फर्ट होईल तिथे व्यवस्थित. इतके ऑप्शन आहेत की आम्हीच कन्फ्यूज झालेलो आहोत इथे आता काय घ्यायचं आहे. सो इतकं शोधल्यानंतर आम्हाला शेवटी एक गिफ्ट आवडलेला आहे. बाबू तो 5 इयर्सचा आहे, त्यामुळे त्याला जरा खेळता येईल हे असंच गिफ्ट आम्ही बघितलंय. तर चला आता निघूया.
बरोबर कोण म्हणाला? करिश्मा कपूर. कोणी सांगितलं? तुम्ही जिंकलाय रियांच्या पप्पांतर्फे 10 तोळे सोनं. वा, 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 वा. पुढचं गाणं. ओ मेरी महबूबा 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 तुझे जाना है तो जा. झिनत झिनत अमान टाळ्या. मला फ्लॅटची चावी तुम्हाला मिळेल. फ्लॅट तुम्हाला शोधावा लागेल. चला पुढचं गाणं. हा ताता तुला बोलायचंय. चला बोल. गाणं बोलणारे. माझ्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. शांताराणी पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शांताराणी पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुटुडुक बसलाय चांगला. टुटुडुक बसलाय चांगला. आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. राजेश खन्नाचा पहिला पिक्चर सांगायचा. आनंद. क्या बात आहे. काय नाव? मिलिंद सर चुकीचं उत्तर दिलं. मला प्रश्न पडला असेल की बड्डे कुणाचा आहे, तर बड्डे आहे धनीच्या मामाच्या मुलीच्या मुलाचा. म्हणजे माझ्या नंदेच्या मुलाचा बड्डे आहे आणि रियाजचा बड्डे आहे. रियाजमध्ये माझं यश आणि रिया दोघांची नावं येतात. चला आता गिफ्ट घ्या. ही आहे मुलाची, म्हणजे ज्याचा बर्थडे बॉय आहे त्याची मामी. मोठी मामी. हा मामी किती वाजता आली मग? 8 वाजता चालू. मग एन्जॉय केलं की नाही? मस्त खूप एन्जॉय केलं. अच्छा गेम्स वगैरे खेळले की नाही? मग काय जिंकली की नाही गेम्स मध्ये? मी जिंकले नाही पण माझा मुलगा जिंकला. अरे वा वा वा. बर्थडे खूप मजेशीर झालेला आहे. गेम्स वगैरे होते पण युजली मला थोडं लेट झालेला आहे ते कळलंच का ब्लॉग मध्ये. थोडी मी पण बिझी होती पण खरोखर इथं येऊन खरोखर खूप आनंद झाला. सगळे आपले बरेच नातेवाईक भेटले. सगळ्यांची भेट झालेली आहे. आता आपण याच्यानंतर जेवायला जाऊया. जेवणामध्ये काय आहे ते बघूया. व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे का? आणि तुझं नाव काय? हंसिका. हिचं नाव हंसिका. तुम्हाला ब्लॉग बघते आवडतात की नाही? आहे जेवणामध्ये अगदी गुलाबजाम व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. हे काय आहे? चिकन आहे. चिकन भाकरी आणि व्हेज सुद्धा आहे. ते सध्या मी घेत नाहीये. वाव मस्त गाडी चालते का? एवढ्या दिवसात तुम्ही बघितलं नसेल मला गाडी चालवताना. आज धनीने मला XUV दिली आहे चालवायला.
आज मी गाडी चालवते बघा, मी खरं बोलते, मला गाडी चालवता येते, मी XUV चालवते. ऍक्च्युली स्विफ्ट थोडी कम्फर्टेबल आहे, पण हा XUV थोडी हेवी आहे, पण तरी सुद्धा धनींनी शिकवली आहे मला चांगल्यापैकी, तर चालवू शकते इथे. आणि धनी पण बिंदास देतात हा, माझ्या हातामध्ये गाडी ही नवल गोष्ट आहे. चालवते ती एक्सपर्ट झाली आहे. एक्सप्रेस वेला 100-120च्या स्पीडला चालू होती, इथे लोकल मध्ये सहज चालवते. हा चालवते, पण थोडं कसं जरा आमच्या भिवंडीचे रस्ते डेव्हलप होतात, ते लोक खूप छान गाडी चालवतात, फक्त रस्ते डेव्हलप होतात ते म्हणून थोडी काळजी घ्यावी लागते. सो फायनली मी घरी आलेली आहे. आजचा दगदगीचा दिवस हा संपलेला आहे, पण त्यातून बर्थडेला गेली, सगळ्यांना भेटली, खूप छान वाटलं. क्यूटचा बाबू आहे तो, रियांश नाव आहे त्याचा. हा म्हणजे माझ्या रिया आणि यश एकत्र नाव येतं ना, किती मस्त. हा तर ऍक्च्युली तो 5 वर्षाचा होता म्हणून त्याने सगळ्यात जास्त त्याचा बर्थडे एन्जॉय केला आहे. ही गोष्ट अगदी खूप आवडली, कारण की फर्स्ट बर्थडे मध्ये मुलं कशी नुसती याऊ याऊ करत असतात, पण त्याने खूप छान एन्जॉय केला आहे त्याचा बर्थडे. तर सगळ्यांना भेटली, छान बोलण्यामध्ये काही जास्त ब्लॉग नाही करता आला, पण बरं वाटलं. आणि आता येताना धनीने मला गाडी सुद्धा दिली चालवायला, मला खूप आवडलं, म्हणजे बरं वाटलं. मी सहसा लवकर चालवत नाही गाडी, पण येते मला, बघा माझ्याकडे प्रूफ आहे, मला गाडी चालवता येते. आणि XUV चालवते मी. हेलिकॉप्टर चालवायची इच्छा आहे माझी, बघूया कधी पूर्ण होते ती. आय विश झाली पाहिजे, किती मजा येईल. आजचा दिवस हा संपलेला आहे. तर हा ब्लॉग मी इथेच संपवते. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.